मुलांनो, तुम्हाला घोडा खेळायला खूप आवडतं ना? बघूया या गोष्टीमध्ये कोणी कोणाला घोडा बनवलंय. गोष्टीचं नाव आहे बेडकांचा घोडा. जर तुम्ही आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन म्हणजेच घंटा आहे त्याला दाबा. त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेचच समजेल. एक तळे होते. त्या तळ्यात बेडूक राहत होते. त्यात एक बेडूक राणी व एक बेडूक राजा पण होता. त्या तळ्याच्या किनाऱ्यावर एक बीळ होते. त्यामध्ये एक म्हातारा साप राहत होता. एकदा काय झाले, साप तळ्याच्या किनाऱ्यावर राहून रडत होता. बेडूक राणीने ते पाहिले व त्याला म्हणाली, "तू का रडत आहेस?" त्यावर साप म्हणाला, "मी एका ब्राह्मणाच्या मुलाला चावलो, म्हणून मला त्याने बेडकांचा घोडा बनण्याचा शाप दिला." हे ऐकून बेडूक राणी बेडूक राजाला म्हणाली, "महाराज, सापाला तुमचा घोडा बनण्याचा शाप मिळाला आहे." हे ऐकून सगळे बेडूक सापाजवळ गेले व म्हणाले, "आमचा घोडा बनण्याचा शाप तुम्हाला मिळाला आहे असं आम्ही ऐकले." त्यावर साप म्हणाला, "होय महाराज, मी तुमचा सेवक म्हणजेच नोकर आहे. तुम्ही माझ्यावर बसून प्रवास करा." त्यावर बेडूक राजा म्हणाला, "ठीक आहे, आम्ही बसतो." असे म्हणून बेडूक बसले व फिरायला निघाले. थोड्याच वेळात बेडूक राजा सापाला म्हणाला, "काय झालं? आज तुम्ही खूप हळू चालतात." साप म्हणाला, "महाराज, 2-3 दिवस झाले मला खायला काही मिळाले नाही." बेडूक राजा म्हणाला, "अरे, माझा घोडा उपाशी का मरणार? बोल, तुला काय खायला हवे?" साप म्हणाला, "महाराज, मला फक्त रोज 2-3 बेडूक हवे." बेडूक राजा म्हणाला, "माझ्या राज्यात खूप बेडूक आहेत. तुला रोज 2-3 बेडूक मिळून जातील. पण त्याच्यावर नाही हं." साप म्हणाला, "जसा तुमचा आदेश महाराज." असेच काही दिवस गेले. सगळे बेडूक खूप मजा करायचे आणि एके दिवशी बेडूक म्हणाला, "अरे मित्रा, आज पुन्हा तू हळू का चालत आहे? काही खात का नाही?" त्यावर साप म्हणाला, "महाराज, माझ्या मनातले बोललात. माझं जेवण बनण्यासाठी आता तुम्ही तयार राहा." मुलांनो, यावरून तुम्ही काय शिकलात? लालच म्हणजेच लोभ ही वाईट गोष्ट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ज्ञान हे दुसऱ्यांना दिल्याने वाढते, म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा.